खशाबा जाधव यांचं चरित्र पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलं आहे. तो आपण ट्रेजर सर्वांनी बघितला असेल. चित्रपट येणार आहे. नागनाथ मंजुळे आणि जिओ यांच्या वतीने हा चित्रपट आपल्या समोर येत आहे. आणि या चित्रपटाचं ट्रेजर पाहिल्यानंतर प्रकर्षण जाणवलं की संजय दुधाणे क्रीडा पत्रकार यांनी कोल्हापुरात 2 वर्ष सातत्याने राहून हे पुस्तकाची पहिली आवृत्ती दिली. त्याच्या हस्तलिखितापासूनच्या सर्व टप्प्याचा मी एक साक्षीदार आहे. मल्लेश्वरीला ज्यावेळी राज्य शासनानं गौरवलं त्यावेळी खशाबा का गौरवत नाही, खशाबा कोल्हापूर महाराष्ट्राचा सुपुत्र असताना अशी मागणी करून त्यावेळी तत्कालीन असणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जाब विचारण्यामध्ये जे आंदोलन झालं त्यावेळी खशाबाचे सुपुत्र रणजित जाधव, मी, संजय दुधाणे आणि अनेक जण त्या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर सातत्याने यासाठी त्रिसेशन राहून जे झपाट्याला होते त्यांनी हे लिहिलं आणि या पुस्तकातून 13वी आवृत्ती ते नॅशनल बुक ट्रस्ट पासून सर्व ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि ट्रेजर पाहता असं लक्षात आलं की त्यातले काही प्रसंग हे पुस्तकाच्या संदर्भाने जे आहेत, त्यामुळे हे पुस्तकाच्या आधारितच हा चित्रपट आहे. दुर्दैवाने मराठी माणसानं पानिपत पासून काही शिकलं नाही. ते शिकावं, आपापसातले वाद मिटवावेत आणि अण्णांनी हे मोठं मन करावं, 2 पावलं मागे यावी, दुधानेही 2 पावलं मागे येतील आणि हा न्यायालयीन वाद संपून लवकरात लवकर हा चित्रपट महाराष्ट्रासमोर यावा आणि तमाम कुस्ती शौकीनांना, येणाऱ्या युवा पिढीला हे कर्तृत्व माहित व्हावं आणि कोणी प्रतिष्ठेचा मुद्दा न करता हा वाद मिटून लवकरात लवकर हा पिक्चर हा खशाबा रामपरीर यांच्या प्रेरणेचा, त्यांच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुवर्ण पदक मिळवल्याकरिता प्रवास हा युवा पिढीसमोर यावा, नवीन युवक खेळाडूसमोर यावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राला एक मोठं गतवैभव प्राप्त व्हावं. सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा चित्रपट लवकरात लवकर यावा आणि त्यासाठी दोघांनीही, दोन्ही बाजूनीही समोपचारी भूमिका घ्यावी अशी विनंती मी तमाम रसिकांच्या वतीने, क्रीडाप्रेमीच्या वतीने करत आहोत. आणि